नमस्कार. आज आपण सुंदर अशी एक रेसिपी पाहणार आहोत. हिवाळा सुरू झालेला आहे आणि छान वनभोजनाचा आपण आज बेत आखलेला आहे आणि त्यासाठी मी सुंदर असे भरताचे वांगे घेतलेले आहेत. तर जे जांभळे वांगे आपण म्हणतो तर ते मी घेतलेले आहे आणि त्याला छान थोडासा असं तेलाचा हात लावून त्याला चाकूने थोडीशी छिद्र पाडलेले आहे. बारीक असं टोचून त्याला घेतलेलं आहे. त्यामुळे काय होते की आपण जेव्हा वांगे भाजतो तर त्यावेळेला त्यातली जी वाफ असते तर ती सहज त्या छिद्रामधून बाहेर निघून जाते. आणि हे वांगे जे आहेत हे आपण आता गॅसवरच भाजणार आहोत. त्यासाठी मी जो टेबलवर ठेवायचा स्टँड असतो तर तो घेतलेला आहे आणि तो त्याच्यावर ठेवलेला आहे. आपण पापड भाजायची जाळी वगैरे सुद्धा आपण घेऊ शकतो. तर हे वांगे जे आहेत तर हे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि हे भाजत असताना सतत आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे. जो भाग झालेला आहे तो पुढे सरकून जो भाग कच्चा राहिलेला आहे तर तो भाग आपण त्या गॅसच्या फ्लेमवर धरायचा आहे आणि अगदी देठापासून ते अगदी खालच्या टोकापर्यंत छान असं त्याला मऊ असं भाजून घ्यायचं आहे. आपण हाताने किंवा बोटाने टोचून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की हा भाग आपला भाजून झालेला आहे आणि त्यानुसार आपण हे जे वांगे आहेत तर ते पुढे मागे सरकवत जायचं आहे. म्हणजे सतत आपलं जेव्हा वांगे भाजतो तर त्यावेळेस सतत आपलं त्याचकडे लक्ष असायला पाहिजे, नाहीतर वांगे हे जळून जातील आणि त्याची चवही चांगली लागणार नाही. आणि आता आपले वांगे जे भाजून झालेले आहेत आणि आता याचा देठाकडचा भाग थोडासा राहिलेला आहे. तो झाल्यानंतर आपण जो भाग राहिलेला आहे तर तो सुद्धा छान असा त्याचा भाजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपण या ठिकाणी बंद करून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे आणि हे वांगे जे आहे हे आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहे. आता आपल्याला हा जो वरचा भाग आहे की जो भाजून घेतल्यामुळे काळपट झालेला आहे, जी साल आहे वांग्याची तर ती अगदी अलगद हाताने वरच्यावर काढून घ्यायची आहे. आणि सगळ्या वांग्यांची ही साल काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच ताटामध्ये जे देठाकडचा भाग आहे तो आपल्याला आता कापून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपले जे वांगे आहेत तर त्याला आपण आता उभे अशा चिरा देणार आहोत आणि त्यात काही अळ्या वगैरे आहेत का किंवा जाड अशा बिया आहेत का तर हे आपल्याला आता तपासून पाहायचं आहे. आणि प्रत्येक वांग हे असं तपासून पाहायचं आहे, कारण अळी ही कुठेही लपून बसलेली असू शकते. आणि आता हे वांगे आपले खूप छान आहेत, त्याला बिया वगैरे जाडसर नाही आहेत, पण अगदी कोवळ्या बिया आहेत तरीसुद्धा मी त्या थोड्या काढून घेतलेल्या आहेत. अगदी पांढरी शुभ्र आणि लोण्यासारखे आपले हे वांगे आपल्याला आता या ठिकाणी दिसत आहेत. आता यानंतर आपल्याला जे वांगे आहेत तर त्याचे थोडे असे छोटे तुकडे करून घेणार आहोत. हे नाही केले तरीसुद्धा चालतात, पण आपल्या ज्या उभ्या ज्या रेषा असतात वांग्यामध्ये तर ह्या त्यामुळे कापल्या जातात आणि छान असं भरीत आपलं तयार होतं. तर आता आपण इथं पाहू शकता की आपल्याला भरपूर असा हिवाळा असल्यामुळे हिरवा भाजीपाला आपल्याला खूप छान मिळालेला आहे. आणि कांद्याची पात आहे, मेथी आहे, हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे आणि खूप छान त्याच्यामुळे हे सगळ्या इंग्रेडियंट्समुळे खूप सुंदर अशी चव त्याला येते. तर आपण एका कढईमध्ये आता तेल घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडं जिरं घालून घेतलेलं आहे. आपल्याकडे मोहरी नसल्यामुळे आज मी मोहरी टाकलेली नाही आहे, नाही तर जिरं मोहरी याची फोडणी आपण देत असतो. आणि ज्या हिरव्या मिरच्या आहेत तर त्या मी अगदी अशा उभ्या त्याला काप देऊन घेतलेल्या आहे, कारण आपण पातीचा जो कांदा आहे हिरवा तर तो सुद्धा असा छोटा कापलेला आहे
आणि हिरवी मिरची आणि त्यात गल्लत होऊ शकते आणि हिरवी मिरची आपल्या तोंडात जाऊन आपलं तोंड हे भाजू शकते किंवा आपल्याला तिखट लागू शकते. म्हणून अशा ही एक युक्ती केलेली आहे. आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि तसंच आपण शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि कांदासुद्धा छान असा परतून घेतलेला आहे. आणि हिरवे मटार ताजे ताजे असे आलेले आहेत मार्केटला, तर ते सुद्धा मी थोडे घालून घेतलेले आहे. आणि लसूण अद्रकची पेस्ट त्यात घालून आपण ते परतून घेणार आहोत. थोडा हिंगसुद्धा आपण यात घातलेला आहे फोडणीमध्ये. आणि शेंगदाणे हे आपल्याला तेलामध्ये छान असे खमंग असे तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे भरीत खाताना त्याचा क्रंचीनेस खूप छान असं आपल्याला वाटतो. त्यानंतर आपण त्या फोडणीमध्ये हळद घालून घेणार आहोत. हळद, धणे पावडर आणि लाल तिखट घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जी कापून घेतलेली मेथी आहे हिरवी ती टाकलेली आहे. आणि त्यानंतर पातीचा जो कांदा किंवा हिरवा कांदा आपण ज्याला म्हणतो तो टाकायचा आहे. आणि छान असं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे भाजून घेतलेलं वांगं आहे, जे तयार करून ठेवलं आहे सोलून वगैरे, तर ते घालून आपल्याला परतवायचं आहे. आणि चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि सुंदर अशी त्याला वाफ आल्यानंतर आपण आपलं हे जे भरीत आहे तर हे तयार होईल. आणि वरून आपण छानपैकी अशी हिरवीगार अशी कोथिंबीर त्याच्यात घालणार आहोत. आणि मग काय विचारता तुम्ही, खूप सुंदर असा हा बेत आहे. आणि त्यासोबत आपण भाकरीसुद्धा केलेली आहे. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, भाकरी आणि ओला कांदा, खूप मजा असते हिवाळ्यामध्ये जेवणाची. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामुळे काय होतं की खूप अशी लज्जत ह्या जेवणाची वाढते. आणि ते घेऊन आपण जर शेतात गेलो तर मग अगदी एका भाकरीच्या ठिकाणी 2 भाकरी आपण सहज संपवतो. छान असं तेल आपल्या ह्या वांग्याच्या भरताला सुटलेलं आहे. आणि खूप जास्त भाजलं ना आपण वांगं तर ते असं मऊ लुसलुशीत होत नाही. तर अगदी परफेक्ट असं आपल्याला ते भाजायचं आहे. नाहीतर त्याचं तेल जे असते, म्हणजे वांग्याचं सुद्धा एक तेल असते, तर ते ड्राय होऊन जाते आणि आपल्याला ते भरीत असं जेवढं पाहिजे तेवढं असं मऊ लुसलुशीत मिळत नाही. त्यामुळे ह्या अगदी बारीक बारीक गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि माझी अशी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.